रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। तर ब्रेड पकोडा लागण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला आलू उकडून घ्यायचा आहे आणि आलू उकडत असतानाच आपण सोबतच हे सर्व साहित्य तयार करणार आहोत। सगळ्यात प्रथम कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे, त्यानंतर मिरची बारीक चिरून घ्यायची आहे, त्यानंतर कोथिंबीर आपल्या आवडीनुसार आपण एखादा अजून व्हेजिटेबल सुद्धा ॲड करू शकता। त्यानंतर मी इथे बेसन घेतलेलं आहे। बेसनामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची। बेसनामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं, कारण एकदम जर पाणी टाकाल तर त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या तयार होऊ शकतात, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून ते बेसन भिजवून घ्यायचं। छानपैकी भिजवल्यानंतर आलू आता उकडलेला आहे। आलूची सालं काढून आपण त्यामध्ये आपण जे चिरलेलं बारीक केलेलं साहित्य होतं ते टाकणार आहोत। कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून ते छान मिक्स करायचं, छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपलं आलूचे जे सारण आहे ते जवळपास तयार झालेलं आहे। छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत, ब्रेड घेणार आहोत। तर ही चौकोनी नरम ब्रेड आहे। ह्या ब्रेडच्या मी 2 स्लाइस घेतलेल्या आहेत आणि त्या मध्यभागी कापलेल्या आहेत। परत त्याचे अजून 2 तुकडे केलेले आहेत, म्हणजे एकूण 4 तुकडे झालेले आहेत। 2 ब्रेडचे 4 तुकडे असे कापलेले आहेत मी। तर त्यामधला एक भाग घ्यायचा, त्यामध्ये आपण जे तयार केलेलं आलूचं सारण आहे ते घालायचं आणि त्यावर त्याचा जो उरलेला भाग आहे खालचा तो ठेवून द्यायचा। सारण भरून तयार केलेला पकोडा आता बेसनामध्ये छान भिजवून घ्यायचा, सगळीकडून छान बेसन लावून घ्यायचं आणि तो तापवलेल्या तेलामध्ये सोडायचा आणि त्याच्या वरतून थोडं थोडं तेल सोडायचं, कारण वरतून सुद्धा थोडंसं तेल टाकलं तर शिजतं ते। पकोडे, ब्रेड पकोडा छानपैकी तळून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 2 मिरच्या पण काढलेल्या आहेत। 2 मिरच्या मध्यभागी चिरून घेतल्या आणि त्या बेसनामध्ये बुडवून त्या तळलेल्या आहेत। ब्रेड पकोड्यासोबत छान लागतात मिरच्यासुद्धा। तर एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आणि सगळ्यांनाच नक्कीच आवडेल हा खायला। त्यासोबत मिरच्या तळूनसुद्धा छान लागतात, नक्की ट्राय करा।